आज संभाजीनगर एअरपोर्ट मध्ये आज संभाजीनगर एअरपोर्ट मध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। विशेष म्हणजे हा सर्व खर्च येथील औद्योगिक संस्थेमधील पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने केलेली आहे। संभाजीनगर मध्ये येताना बुद्धाचा संदेश घेऊन या शहरामध्ये जा, हा कदाचित त्याचा सांगण्याचा उद्देश असावा। मग युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा, याची खरी प्रेरणा या शहरापासून आता महाराष्ट्रातील किंवा देशातील येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा मिळेल अशी अपेक्षा आहे। या सगळ्या वातावरणामध्ये मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये करोनाच्या एक जण बसलेला होता, त्याला अशी उपमा देणं योग्य आहे का? त्यांच्याच नेता 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिला, मग सत्तेवर बसलेला प्रत्येकाला जर गाढव म्हणायचं असेल तर मग उबाटाच्या नेत्याला तुम्ही काय म्हणणार आहे, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। येतात जातात असंच एक दिवस अमित शहा मोदी जातील आणि मग कळेल। हे काय पिसाळलेले कुत्रे नेहमी भुकत असतात, येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगावर दडावर भुकत असतात आणि भुंगराऱ्या कुत्र्याकडे आम्ही लक्ष देत नसतो। आम्ही जमलं तर त्यांचंही दूध काढू, तर फक्त वेळ येऊ द्या। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलेला आहे की त्यांची जी आत्महत्या वडिलांच्या अफेअरमुळे त्यांनी आत्महत्या केली असं समोर आलंय। या प्रकरणामध्ये तुम्ही गांभीर्याने एक गोष्ट घेतली पाहिजे की तिच्या वडिलांनी केलेली ती कंप्लेंट आहे। हायकोर्टामध्ये तिचे वडील गेलेले आहेत, पोलीस रिपोर्ट आलेला आहे, रिपोर्ट मध्ये हे दाखवलेलं आहे की तिला जखमा तिच्या अंगावरच्या दाखवलेल्या आहेत, त्या पोस्टमॉर्टम मध्ये आलेल्या आहे। तिच्या अंगावर कपडे नव्हते हे सुद्धा त्या पंचनाम्यामध्ये आलेले। या सर्व बाबी जर पाहिलं तर तिचा खूनच झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। परंतु पोलीस आता त्याचा तपास करतात, पोलिसाच्या याच्यामध्ये जी काही माहिती समोर येते हायकोर्ट समोर सादर करतील आणि हायकोर्ट जो काही निर्णय देईल त्यानुसार कारवाई केली जाईल। नागपूर हिंसाचार प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आलेली आहे। फैजान खातीर एक प्रसिद्ध व्यक्ती आहे, त्याला अटक केली। हे सर्व नागपूरची घटना ही सुनियोजित होती। ज्या ठिकाणी दंगल झाली तो सगळा भाग मुस्लिम बाहुबल्याचा होता। दंगल करायची पूर्वतयारी त्या ठिकाणी केली गेली होती। पेट्रोल बॉम्ब असतील, दगड असतील, हत्यारं असतील त्या ठिकाणी एका तासामध्ये जमा होत नव्हते आणि म्हणून या दंगली मागे कोण कोण आहे याचा पोलीस तपास करताय आणि त्यांना निश्चित अटक केली जाणार। सगळं हे तुमचं ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी सुरू आहे, चालू आहे आणि त्यासाठी तुम्ही मोदी ठाकरे ब्रँड संपलेला आहे। बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे, बाळासाहेबांचे विचार जिवंत आहे, उभाटा तर कधीच संपलेला आहे। म्हणून आम्हाला त्यांच्यावर बोलायची आवश्यकता वाटत नाही। आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय। शिवसेना प्रमुखाचे विचार पुढे घेऊन जाण्याचा जो आमचा निर्धार आहे त्याला कुठे आडवं आलं तर त्याला आडव करण्याची ताकद सुद्धा आमच्याकडे। समर्थन केले संप्रदाय अजून संपलेला नाही, आरोप असले तरी फक्त त्यांचे आहेत आणि तंत्रमंत्री त्यांच्यासाठी केले होते वगैरे असं समर्थन। अहो कोणी असेल, कोणताही संत असेल, महात्मा असेल किंवा काही असेल, सर्वांनी ही राज्यघटना मानलेली आहे, त्यानुसार त्या कायद्याचं ते तंतोतंत पालन करतायत।